गाईस, तो आज संध्याकाळी जेवणात काय करायचं असा प्रश्न सुरू होता. मग मला आठवलं की माझी फेवरेट फोडणीची खिचडी म्हणजेच मसाला खिचडी आणि त्यासोबत कढी करावी, म्हणून मग आता ती करायला जाऊया. चला तर मग किचनमध्ये जाऊया. आता आजी मसाला खिचडीसाठी कापत होती कांदा आणि त्याचबरोबर लसूणसुद्धा शिलणार. आता हे जे काय काय आहे म्हटलं, ह्यात मी आता खोबरं आणि त्याचसोबत थोडीशी लसूण एकत्र करून त्याची पेस्ट बनवणार. आता फोडणीच्या खिचडीसाठी पहिले कुकर गॅसवर ठेवला आणि आता त्यात टाकते तेल. तेलाला तापू दिल्यानंतर मग बाकीची प्रोसेस. आता ह्या तेलात थोडीशी मोहरी टाकली, थोडंसं जिरं आणि त्यानंतर त्यात थोडंसं टाकणार तेजपान आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि कांदा. त्यात खोबरं, अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची. बरोबर थोडंसं मीठ. सगळ्याला मीठ परतवून घ्यायचं. त्यात थोडंसं हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं धना पावडर. थोडासा गरम मसाला. थोडासा काळा मसाला. आणि आता आपलं भात टाकून द्यायचं. भात म्हणजे आपलं सगळं मिक्स करून घ्यायचं. तांदूळ आणि डाळ त्याला मिक्स करायचं. थोडंसं आता कोथिंबीर टाकली. आणि आता भात शिजवायला ठेवून देऊया. आणि आता कुकर शिजवायला ठेवून देऊया. मिरचीची बारीक पेस्ट करते. आता या ताकात थोडंसं बेसन टाकून आणि थोडंसं पाणी टाकून याला मीठ हलवून घेते. आता मी करते कढी. त्यासाठी एका कढईला थोडंसं तेल घेतलं आणि तेल गरम होताच थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं हे दोन्ही मिक्स करायचं आणि त्यासोबत थोडंसं आपलं हिंग आणि ह्याला नीट हलवून घ्यायचं. त्याचबरोबर कढीपत्ता आणि त्याचबरोबर मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट यात टाकायची. आता हे ताक सुद्धा यात टाकून द्यायचं. थोडंसं मीठ आणि एकदम थोडीशी अशी साखर, एकदम थोडीशी. आणि आता फायनली मी फोडणीची खिचडी आणि कढी खाणार. आता मी फायनली खाणार कढी आणि खिचडी.